पोलिसांनी रिमांड संदर्भात मागणी केली होती. काय नेमकी सुनावणी काय झाली आणि काय निर्णय झाला? हे बघा, पूर्णतः बनावट नकली गुन्हा दाखल केलेला आहे. आज कोर्टासमोर आम्ही सगळी बाजू मांडलेली आहे. आज 6 दिवसानंतरून त्यांनी 4 आणि 5 आरोपींनी म्हणजे गजानन मारणे आणि रुपेश मारण्यानी त्यांना इन्स्टिगेट केलं, त्यांना प्रोत्साहन केलं मारायला, अशा प्रकारचे एक स्टेटमेंट आणलेलं आहे. 6 दिवस काय झोपले होते का सगळे? 6 दिवस काय चाललं होतं? तर त्या प्रकारे कुठलेही सांगण्यात आलेलं नाही. पूर्ण बनावट गुन्हा दाखल केला. तिथं पोलीस स्टेशनला स्वतः हजर झाल्यानंतरून देखील खाली जमिनीवरती बसून फोटो काढून तो व्हायरल करण्यात आला. त्या संदर्भात सुद्धा आम्ही कोर्टाला अर्ज दिलेला आहे. जे आरोपींचे जे काही मूलभूत अधिकार आहे ते व्हायलेशन चालू आहे, त्याच्यामध्ये ते व्हायलेशन थांबवण्यासाठी देखील अर्ज केलेला आहे. फंडामेंटल राईट्सचं तुम्ही उल्लंघन झालं असं म्हणताय, हायकोर्टामध्ये याबाबत काय करणार आहे दाखल? 2 दिवसामध्ये माझे कलिग आणि आम्ही 2 दिवसामध्ये हायकोर्टामध्ये या संदर्भात रिट पिटिशन दाखल करणार आहे. कुठल्याही आरोपीला अशा प्रकारे चप्पल काढून जमिनीवरती बसून त्याचे फोटो व्हायरल करता येणार नाहीत. त्यांच्याकडे सीसीटीव्ही आहेत असं ते कोर्टामध्ये सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे काही सीसीटीव्ही फुटेज आहे. मी आज देखील कोर्टासमोर मी स्टेटमेंट केलेलं आहे. कुठल्याही सीसीटीव्ही फुटेज मध्ये दाखवलं की मी कुणाला सांगितलं मारा म्हणून किंवा माझा तिथं जवळपास सहभाग आहे तर मी आजच माझा गुन्हा कबूल करायला तयार आहे. असं कुठलंही नाही. ती घटना घडली, मी तिथून गेल्या म्हणजे गजानन मारणे तिथून निघून गेल्यानंतर बऱ्याच वेळानंतर ती घटना घडलेली आहे. केवळ आणि केवळ आरोपीला आत घेण्यासाठी 324चा किरकोळ स्वरूपाचा गुन्हा असलेला नंतर तो हाफ मर्डर पर्यंत गेला. तिथून नंतर मोक्याची कारवाई झाली आणि आता त्याच्यातले काय असतील ते पुढे त्यांच्यामध्ये कारवाई करतो. 100% दबावाखाली मला ते सांगता येणार नाही, परंतु आजपर्यंतच्या ह्याच्यामध्ये मी अशी खोटी कारवाई कधी पाहिलेली नाही. सिनेमा बघून गेल्यानंतर जो काही भांडणं झाली, दोन्ही पार्टी एकमेकांना ओळखत नव्हत्या, ना फिर्यादी ओळखत होता ना आरोपी. हा कट लागून झालेला तिथं झालेला एक ऍक्सिडेंट आहे. म्हणजे कुणाच्याही मनात नव्हतं की अशी घटना होणार आहे. त्याला संगनमताचं स्वरूप देऊन त्याच्यामध्ये केवळ त्या गजानन मारण्याचा एक भाचा आहे, तो हजर झाला नाही 3 दिवस, म्हणून त्या गजानन मारण्याला त्याच्यामध्ये खोटं गुंतवण्यात आलेलं आहे. राजकीय षडयंत्र आहे हे मी सांगू शकत नाही, परंतु दबावाखाली निश्चित काम चालू आहे. कारण जे पेपर्स बनवले जात आहेत ते पूर्णपणे बनावट दिसून येत आहे. पण सीसीटीव्ही काय जप्त करायचे असंही म्हटलंय. सीसीटीव्ही 19 तारखेला ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी जप्त झालेले आहेत. आज 6 दिवस का लागले हे आरोपीचं नाव यायला, याचं उत्तर त्यांनी द्यावं. गाड्या जप्त करायचं इंटेन्शन काय होतं हे याचं शोधायचं. जे लोक गेले होते, ज्या महापुरुषांची जयंती होती, त्या जयंतीमध्ये ज्या काही गाड्या होत्या तर प्रत्येक जण गाडीवरच होतं ना. त्याच्यामध्ये ज्या प्रमुख मुलांनी मारहाण केली, फिर्यादीने ज्या लोकांची नावं घेतली होती किंवा फिर्यादीने ज्या लोकांना सांगितलं होतं ते तिन्ही मुलं अटक केली. तो मारणारा बेल्ट अटक केला, त्यांचे कपडे, त्यांच्या गाड्या जप्त केल्या. आता कोणत्या गाड्या जप्त करायच्या? हे पूर्णपणे खोटं कारण दिलेली आहेत. तरी सुद्धा आम्ही तपासाला सहकार्य करतोय. याच्यामध्ये सत्य बाहेर येईल असं आम्हाला अपेक्षा आहे. पोलिसांनी कोर्टासमोर सबमिशन केलंय. तुमच्या आरोपीवर 28 गुन्हे, हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, पुण्यात दहशत आहे त्यांची, आणि या सगळ्या नावाचा उपयोग करून जो त्यांचा भाचा आहे त्यानं हा गुन्हा केलाय. गुन्हा करत असताना वारंवार तो तुमच्या आशिलाचं नाव घेत होता तिथं. हे बघा, पूर्णपणे हे बनावट आहे. कुणी नाव घेतलेलं नाही, काही नाहीये. केवळ नातेवाईकांनी गुन्हा केला म्हणून त्याला आरोपी करणं कितपत योग्य. आणि पूर्वीचे गुन्हे आहेत तर ते कोणी नाकारतच नाही. पूर्वीचे गुन्हे पूर्णपणे न्यायालयातून निर्दोष मुक्त आहेत. मागील 1-2 वर्षामध्ये कुठलाही गुन्हा नाहीये. वय वर्ष 60 झालेलं आहे, मेडिकली पूर्णपणे आजारी आहे, त्याच्यामध्ये हार्टचं ऑपरेशन करायचे, हेवी शुगर आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ आणि केवळ जाणीवपूर्वक दबावापोटी त्याचं नाव घेण्यात आलेलं.